नाशिकमध्ये कामगार कायद्याच्या विरोधात बँक कर्मचारी आज संपावर. संपामध्ये 1500 बँक कर्मचारी सहभागी होणार. बँकेमध्ये कर्मचारी नसल्यानं बँकांच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा लोगो डिझाईन स्पर्धेला देशासह विदेशातूनही मोठा प्रतिसाद. स्पर्धेमध्ये 3000हून अधिक नोंदी प्राप्त, तर यामध्ये 70 नोंदी आंतरराष्ट्रीय स्तरावरून. कुंभमेळा प्राधिकरणामार्फत 20 डिसेंबर ते 20 नोव्हेंबर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. मराठवाड्यामधील निधी वितरणावर प्रश्नचिन्ह. गेल्या आर्थिक वर्षामध्ये मंजूर केलेल्या 3935 कोटींपैकी फक्त 193 कोटी 77 लाखांचा निधी वितरित. 3042 कोटी रुपये वितरण करणं बाकी. 48 दिवसांमध्ये रकमेचं वितरण करणं शासनासाठी आव्हान ठरणार. माथेरानमधील ई रिक्षा सेवा पूर्ववत सुरू. बेमुदत रिक्षा बंद आंदोलन मागे घेण्याचा निर्णय. रिक्षा चालकांना ई रिक्षा चालवण्याचा परवाना मिळावा यासाठी ई रिक्षा बंदचा निर्णय घेतला होता. माथेरानचे नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरींसोबतच्या बैठकीनंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय. कोल्हापूर ते मुंबईसाठी आता दिवसभरात 2 सत्रामध्ये विमानसेवा सुरू होणार. 2 मार्चपासून संध्याकाळी सुद्धा मुंबईहून कोल्हापूरसाठी विमानानं जाता येणार. दीक्षाभूमीचा सिंगापूर दुबईच्या धर्तीवर विकास करण्याच्या दृष्टीनं कामाला सुरुवात. डिझाईन तयार करण्यासाठी तज्ज्ञ कंत्राटदारांकडून निविदा मागवल्या. डिझाईन अंतरिम झाल्यावर ग्लोबल टेंडर काढून दीक्षाभूमीला ग्लोबल स्वरूप दिलं जाणार. भंडाऱ्यामध्ये उपचाराच्या नावाखाली 10 दिवसाच्या बाळाची विक्री. डॉक्टरसह टोळीवर गुन्हा दाखल. एका महिलेला अटक. चौकशीमध्ये बालिका गोंदियाहून आणल्याचं निष्पन्न. मुख्य डॉक्टर आरोपी फरार. पुढील तपास सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये हातामध्ये कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्याला अटक. रितेश दोडवे असं आरोपीचं नाव. आरोपी धारदार कोयता घेऊन नागरिकांना घाबरवत होता. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांकडून तातडीची कारवाई. नागपुरात उमरेडमध्ये वाळू माफियाचा एसडीओवर हल्ला. उमरेड भिवापूर मार्गावर शासकीय वाहनाला वाळूच्या ट्रकची धडक. एसडीओ उमेश चव्हाण यांना दुखापत झाली नाही. पोलिसांनी ट्रकचा पाठलाग करत आरोपी ट्रक चालकाला अटक केली.